रात्री 9:30च्या ठिकाणावर मी नामदेव नगर इथं गौतम नगर इथं सभा घेत होतो। मला फोन आला की बाबाजानीने 200-300 लोक घेऊन 200-300 गुंडे परवर्तीचे लोक जे तडीपार लोक आहेत ते घेऊन माझ्या घरावर हल्ला केला। जेव्हा मी आलो तेव्हा त्यांना सांगितलं की पीआय साहेब पण आले। पीआय साहेबांना जिकडे तिकडे केला। त्याच्यानंतर अजून अर्ध्या घंट्यानं माझे पलीकडे माझे लहान भावाचं घर आहे, ते घरामध्ये इकडं आम्ही सगळे थांबले असताना कार्यकर्ते ते घरावर येऊन हल्ला केला, तिकडे दगडफेक केली। आणि तेच लोक मग जेव्हा पोलीस आली आणि जेव्हा आमचे कार्यकर्ते काय आले तर पडू लागले असताना ते काय पडले, काय नालीत पडले, काय मोटरसायकलवर पडले। 200-300 लोकांना जाणून बुजून हितपुरस्कार हल्ला केला आणि गावाचं वातावरण खराब करण्यासाठी सगळी गोष्टी का म्हणून गावाची परिस्थिती अशी आहे, 80% लोक शिवसेनाच्या बाजूने झालेले का म्हणून जे डेव्हलपमेंट आम्ही 3 वर्ष केलं त्याच्या बाजूने सगळे झालेले। त्याच्यासाठी निवडणूक त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे, निवडणूक मधून बाहेर पडलेले ते, त्याच्यामुळे सगळं कटस्थानी केलेलं आहे। अनेक निवडणूक मध्ये बाबाजानीने हेच प्रकारचं कटस्थानी करून निवडणूक जिंकलेले, पण आताही ते चालणार नाही। निवडणूक जनताना हातात घेतलेली आहे, त्याच्यामुळे सगळा हितपुरस्कार केलेला आहे। दुर्दैवी घटना असे कारणार बैठकीला या ठिकाणी घडलेली आहे। एकता नगर या ठिकाणी मी प्रचारला गेलो असताना प्रचार संपल्यानंतर त्या ठिकाणी आमची बैठक संपल्यानंतर आम्ही सगळे जात असताना अचानकपणे शिवसेना शिंदेचे कार्यकर्ते सईद खान त्यांचे सगळे सहकारी यांनी अचानकपणे हमला केला आणि आमच्या कार्यकर्त्याला मोठ्या प्रमाणावर त्यांनी दगडफेक, लाठी काठ्याने मारहाण करून एक कार्यकर्त्याला चाकूने मारहाण केली। याचा अर्थ असा आहे हे प्रीप्लॅन हमला होता आणि माझ्या पोलीस प्रशासनाला विनंती करायची की ह्याला तुम्ही पाठबळ आतापर्यंत जे मिळाला हे वरून ह्याला पाठबळ मिळाला म्हणून अशी कीर्ती या ठिकाणी करायचा प्रयत्न करतात आणि त्याला माहित आहे की आता हे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा यश त्याला प्राप्त होणार नाही, असे प्रकारचे कीर्ती करतात। आणि मला एक गोष्टीचा सुद्धा खेद वाटते की जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये कसा राहावा याच्यासाठी मदत करण्यापेक्षा ते फोन करून सांगतात की तुम्ही शिवसेना शिंदे सहित खाला मदत करा, ह्याला तुम्ही कोणत्याही प्रकारचे त्रास होऊ देऊ नका। म्हणजे ते आमचे कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला करतात, चाकूने मारतात, काठ्याने मारतात, राडाने मारतात, दगडफेक करतात आणि ह्याला तुम्ही पाठबळ देतात। ही गोष्ट किती म्हणजे एक खेद आम्हाला हे गोष्टीचा वाटते की निवडणूक कोणी जिंकल कोणी हारल, पण ते शहरामध्ये ते गावामध्ये शांतता राहिली पाहिजे, हे प्रमुख मुद्दा जे जिल्ह्याचे जबाबदार व्यक्ती यांनी ठेवला पाहिजे। आणि मला आशा आहे की निश्चितपणे पोलीस प्रशासन योग्य कारवाई करून दूध का दूध आणि पाणी का पाणी या ठिकाणी करते। बिलकुल सत्तेचा गैरवापर होते, आमच्या पाथरीमध्ये तर विशेष करून सत्तेचा गैरवापर होते आणि शिवसेना शिंदे गटाला मोठ्या प्रमाणात शासनाचा पाठबळ या ठिकाणी मिळते। ह्याच्यामुळेच हे लोकांची इतकी डेअरिंग वाढली की आज अचानकपणे एक मॉबवर म्हणजे आम्ही सभा संपल्यानंतर घरी जात असताना परतल्यानंतर आमच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न करतात, दगडफेक करतात, काठी कुऱ्हाडीने मारतात। तर अशा लोकांना या ठिकाणी शासनाने पाबंद घालावी आणि तातडीने कारवाई करून याला जेरबंद करावी अशी विनंती